आणि यानंतर आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते। काँग्रेसचे दोन बडे चेहरे लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष झिशान सिद्दीकी आणि त्याचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी हे लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, काय नेमकं कारण आहे की सिद्दीकी हे आता अजित पवार गटामध्ये जात आहेत, काय त्यांची नाराजी आहे? हॅलो माईक चेक 1 निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, काय नेमकी नाराजी आहे की काँग्रेसचे हे दोन बडे चेहरे आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत? दीपक, आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण युवक काँग्रेस किंबहुना काँग्रेसचाच एक मोठा धक्का या निमित्तानं आता बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण युवकचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत झिशान सिद्दीकी, सध्या जे बँड्राचे आमदार आहेत ते, आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे लवकरच अजित पवार गटामध्ये जाणार आहेत, अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे। लवकरच हा त्या दोघांचा पक्षप्रवेश होणार आहे। सुरुवातीला बाबा सिद्दीकी जो 10 फेब्रुवारीला बँड्रामध्ये एक मोठा कार्यक्रम पार पडतोय, सरकार आपल्या दारीचा तो कार्यक्रम असणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबा सिद्दीकी पहिल्यांदा प्रवेश करतील। दरम्यानच्या काळामध्ये झिशान सिद्दीकी जे आहेत ते आपला राजीनामा जो आहे तो आपल्या वरिष्ठांकडे सुपूर्द करतील। सुरुवातीला ते या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत आणि त्यानंतर हे दोन्ही बापलेख जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतील। खरं तर मुंबईमध्ये आता अजित पवार गटाची मोठी ताकद वाढणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, मात्र आता ह्या चर्चांना अंतिम रूप येताना पाहायला मिळतंय आणि अगदी काही दिवसांमध्ये म्हणजे आज साधारणपणे पुढच्या 9 दिवसांमध्ये हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाताना पाहायला मिळतील। सध्या जर काँग्रेसची जर ताकद बघायला गेली तर झिशान सिद्दीकी हे सध्याचे स्टँडिंग एमएलए आहेत जे सध्या काँग्रेसमध्ये आहेत, आणि काँग्रेसचे हे दोन महत्त्वाचे नेते अजित पवार गटाला गळाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आगामी काळातलं राजकारण मुंबईतलं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोकसभा, विधानसभा यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये अजित पवार गटाची नेमकी कशी ताकद असेल ही सातत्याने चर्चा होत होती, तर या ताकदीमध्ये आता भर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हे दोन महत्त्वाचे चेहरे आता लवकरच अजित पवार गटामध्ये जाणार आहेत। दीपक, मात्र निलेश, या सगळ्याबाबत काँग्रेसच्या नेतृत्वाशी, काही वरिष्ठ नेतृत्वाशी बोलणं झालेलं आहे का? त्यांची काही समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेलाय का? काय नेमकी काँग्रेसच्या वर्तुळातून याबद्दल चर्चा आणि प्रतिक्रिया उमटतायत? सध्या तरी याबाबतची सध्या काही अपडेट्स येत नाहीत, मात्र जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार मागच्या काही दिवसांपासून या दोघांची ही नाराजी पाहायला मिळत होती आणि कुठेतरी सत्तेमध्ये आपण सहभागी असलं पाहिजे अशा पद्धतीची दोघांची ही भूमिका होती आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला अशी देखील माहिती मिळते। मधल्या काळात जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप होते त्यावेळेस सातत्यानं वादविवाद होताना पाहायला मिळत होते, मात्र त्यानंतर वर्षा गायकवाड ह्या अध्यक्ष झाल्या, मुंबईच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं युवक काँग्रेसमध्ये झिशान सिद्दीकी यांना काम करण्याची मोठी संधी होती, मात्र अचानक अशा पद्धतीचा जो निर्णय घेतला गेलाय त्यामुळे नेमकं यामागचं काय कारण असावं हे समोर येत नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं सत्तेमध्ये सहभागी राष्ट्रवादी झाल्यानंतर कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये आपण पाहतोय की विरोधी पक्षामध्ये जे काही नेते आहेत त्यांच्यावर कारवाया होताना पाहायला मिळत आहेत, तर हा अँगल कुठं आहे का ही देखील एक शक्यता नाकारता येत नाहीये। सध्या तरी या दोघांची ही प्राथमिक जी चर्चा आहे ती पूर्ण झालेली आहे आणि 10 तारखेचा मुहूर्त या निमित्तानं निघालेला आहे। 10 फेब्रुवारीला बँड्रामध्ये सरकार आपल्या दारीचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये बाबा सिद्दीकींचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर झिशान सिद्दीकी हे देखील लवकरच प्रवेश करणार आहेत। जर झिशान सिद्दीकींना प्रवेश करायचा असेल तर सुरुवातीला त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना अजित पवार गटामध्ये जावं लागणार आहे, कारण सध्या ते काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा पक्षविरोधी कृती केली त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता दाट आहे आणि त्यामुळं आता सुरुवातीचा टप्पा जो आहे तो बाबा सिद्दीकींचा असेल आणि त्यानंतर झिशान सिद्दीकी जे आहेत ते पक्षप्रवेश आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत। निलेश, मात्र काय नेमकं कारण समोर येते की ज्यामुळे गेल्या काही दिवसातल्या अशा काही घटना आहेत का की ज्यामुळे सिद्दीकी पिता पुत्र आता थेट आपल्या पक्षालाच रामराम करतायत?
खरं तर आपण मागच्या काही दिवसांपासून पाहतोय की काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार आणि या अनुषंगानं जर पाहायला गेलं तर मिलिंद देवरा हे त्यातलंच एक मोठं नाव आहे. मिलिंद देवरा यासोबत बाबा सिद्दकी असतील, जिशन सिद्दकी असतील, ज्यावेळेस नागपूरला सर्व वरिष्ठ जे नेते आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी होते, अनेक वरिष्ठांशी ते बोलत होते आणि त्यानंतर कुठंतरी ही सूत्र हल्ली नाहीत का अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते. कारण मिलिंद देवरा यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत आणि ते सध्या साऊथ मुंबईमध्ये कुठेतरी आपली पाळंमुळं रुजवण्यासाठी लोकसभेच्या अनुषंगानं प्रयत्न करतायत. लोकसभेची सीट आपल्या पदरात पडून घेण्यासाठी प्रयत्न करतायत. मध्ये राज्यसभे संदर्भात देखील त्यांची चर्चा सुरू झाली होती. अशा वेळी हे दोन अजित पवार गटाकडून चेहरे जे आहेत ते अजित पवार गटामध्ये येणं म्हणजे आगामी काळातलं राजकारण जे आहे ते कुठेतरी बदलताना पाहायला मिळणार आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार आहे. जर राष्ट्रवादीचं मुंबईतलं आपण जर कार्यक्षेत्र पाहायला गेलं तर अगदी काही बोटावर मोजणे इतके जे नगरसेवक आहेत ते शरद पवारांकडे होते, मूळ राष्ट्रवादीमध्ये होते. मात्र राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर नगरसेवक देखील विभागले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सध्या तरी शरद पवारांकडे नगरसेवकांची संख्या जास्त आहे. मात्र जिशान सिद्दकी आणि बाबा सिद्दकी हे दोघं ज्यावेळेस काँग्रेसमध्ये येतील त्यावेळेस नक्कीच त्यांची जी ताकद आहे, राष्ट्रवादीची जी ताकद आहे ती वाढताना पाहायला मिळणार आहे. मधल्या काळामध्ये अशी देखील चर्चा सुरू झाली होती की राज्यसभेची ज्यावेळेस सीट दिली जाईल त्यावेळेस कुठेतरी अल्पसंख्याक चेहऱ्याला त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. त्यामुळं आता राज्यसभेच्या अनुषंगानं काही घडतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण 8 तारखेला राज्यसभेच्या अनुषंगानं फॉर्म भरायची डेट सुरू होती, ती 14 तारखेपर्यंत असणार आहे आणि दरम्यानच्या काळातच बाबा सिद्दीकींचा पक्ष प्रवेश होतोय. यासोबतच जिशान देखील लवकरच अजित पवार गटामध्ये जाणार आहे. त्यामुळं सध्या या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं नेमकं सिद्दकी कुटुंबियांमध्ये काय चाललंय हे सध्या तरी समजलेलं नाहीये. वरिष्ठांशी बातचीत केल्यानंतरच हा महत्त्वाचा निर्णय त्यांना घेतला असणार अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते. कारण याआधी देखील मिलिंद देवरांना अशाच पद्धतीनं वरिष्ठांशी चर्चा केली आणि त्यानंतर स्वाभाविकच मुंबईतले आणखी आहे का 2 बडे चेहरे आहेत. निलेश तू सांगतोय त्याप्रमाणे की आधी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि त्यानंतर आता जिशान आणि त्यासोबतच जे सिद्दीकी पिता पुत्र आहेत यांनी देखील हे मोठं पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला जे डॅमेज होते ते कंट्रोल करण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केला जातोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी हे आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्यात